स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। चौदांदा सोडून द्या। ओम गोविंद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 स्वामी समर्थ महाराजांचा या पृथ्वी तलावरचा जो कालखंड आहे ना, म्हणजे महाराज या पृथ्वी तलावर मानवी रूपात किती वर्ष होते? 729. स्वामी समर्थ महाराजांचं प्रगटीकरण कधी झालं? 1149 ला, 1149. कुठे झालं? छेलेखेडे ग्राम. पंजाब हरियाणाचे लोक म्हणतात छल्ली. छेलेखेडे ग्राम हे पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती एक जागा आहे. पानिपत पासून पुढे गेल्यावर हस्तिनापूर पासून साधारण 18 मैलच्या अंतरावर कर्नाळ नावाचा जिल्हा लागतो. कर्नाळ म्हणजे कर्णाची ती जन्मभूमी, महाभारतातला कर्ण, त्याचं बालपण तिकडे गेलं. तर या कर्नाळ जिल्ह्यात बेगमपूर नावचं गाव, आणि बेगमपूर गावची जिथे हद्द संपते त्या दोन गावातली मधली जागेला तिकडचे लोक छल्ली म्हणतात. तर ते गाव नसून दोघं गावातली मधली जागा. तर त्यावेळी तिथे निबिड अरण्य, आणि त्या अरण्यात एक वटवृक्षाचा झाडाखाली गणपतीचं देऊळ होतं. आणि त्या देवळा समोर एक लहान मुलगा, त्याचं नाव विजय सिंग, तो रोज एकटाच गोट्या खेळायचा, आणि गोट्या खेळताना एक डाव माझा आणि एक डाव गणपतीचा असं खेळायचा. आणि तो का डाव खेळायचा? कारण गणपतीला प्रार्थना नाही करायचा की देवा मी एकटा आहे ना, बोर होतो, तू तरी खेळायला नाही तर कोणाला तरी खेळायला पाठव, असं निरागस भावनेने रोज प्रार्थना करायचा. निष्पाप मन होतं ना त्याचं. तो प्रार्थना रोज करायचा, पण प्रार्थनेला काही यश मिळेना. मग एके दिवशी त्याला गणपतीचा खूप राग आला आणि बोलला तू देवच नाहीये, साधी माझी एक इच्छा पूर्ण करू शकत नाही. आणि आक्रोशच्या भावनेने स्वतःचं डोकं त्या गणपतीच्या म्हणजे एका भिंतीला आपटायला लागला. जसा आपटायला लागला त्या क्षणी धरती दुबंगली.
अर्थक्वेक झाला, सौम्य भूकंप झाला आणि स्वामी समर्थ महाराज अष्टवर्षीय म्हणजे 8 वर्षाच्या बालकाच्या रूपात तिथे प्रगटले. आता महाराज प्रगटल्यानंतर आपण आज सूर्याकडे काही सेकंद पाहू शकत नाही, पण महाराजांना अनंत कोटी का म्हणतो, कारण असे किती सारे सूर्य, चंद्र, वेगवेगळे ग्रह, प्लॅनेट्स, गॅलेक्सींचे मालक चालक स्वामी समर्थ आहेत. तर महाराजांचं वलय काय असणार आहे? तर ते वलय एवढं होतं की तो सहन करू शकला नाही आणि त्याने डोळे घट्ट बंद करून डोळ्यावरचा हात ठेवला. मग महाराजांनी आपलं जे वलय होतं तेज ते कमी केलं, त्याला दर्शन दिलं, त्याच्यावर मनसोक्त संध्याकाळपर्यंत गोट्या खेळले, जिंकलेल्या गोट्या त्याला परत दिल्या, सांगितलं विजयसिंग हे तुझ्यावर उधारी या. मग महाराज त्याच्या आग्रहावरून त्याच्या घरी गेले, प्रसाद घेतला, नंतर महाराज तिथून अदृश्य झाले आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांनी कर्दळीवन जे आंध्र प्रदेशमध्ये घनदाट जंगल आहे तिथं महाराजांनी 350 वर्ष तप केलं. आता महाराजांनी 350 वर्ष तप का केला? कारण महाराज योगी होते, त्यांना महायोगी व्हायचं होतं, सिद्ध होते, पण त्यांना महासिद्धी प्राप्त करायच्या होत्या जगाच्या कल्याणासाठी. मग नंतर महाराजांनी तप केल्यानंतर हैदराबादला आले, बंगाल प्रांतात अनेक वर्षे होते कारण त्यांचं काली मातेवर विशेष प्रेम. नंतर महाराजांनी पूर्ण चारधाम यात्रा केली, सर्व तीर्थक्षेत्रात गेले, थोडक्यात पूर्ण भारतालाच महाराजांनी पिंजून काढलं. महाराज महाराष्ट्रात 1800 शतकात आले आणि आल्यानंतर महाराज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वावरत. मुंबईला 25 वर्ष होते, मंगळवेढ्याला 12 वर्ष, मोहोळला 3-3.5 वर्ष, सोलापूरला महाराज 5 वर्ष होते. महाराज अक्कलकोटला 1856च्या ललित पंचमीला नवरात्रीच्या 5व्या माळीला तिकडे एक थोरली वेश होती तिथे प्रगटले आणि त्याच्यानंतर समोरच्या खंडोबा मंदिरमध्ये 3 दिवस 3 रात्र काही ना खाता पिता महाराजांचं वास्तव्य होतं. म्हणून अक्कलकोटला गेल्यावर एक प्रथा आहे, प्रथा अशी आहे की सर्वप्रथम खंडोबाचं दर्शन घ्या आणि मग बाकी ठिकाणी तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. ही प्रथा महाराजांनी सुरू केली होती. तर महाराज अक्कलकोटला जेव्हा आले, महाराजांचं आयु किती होतं? 700 वर्षांच्या वर. लोकांना वाटायचं 80, कोणाला वाटायचं 100 आहे, पण महाराजांनी 350 वर्ष तप केल्यामुळे महाराजांनी ते देह टिकून ठेवलं होतं. महाराज 1856 पासून 1878 म्हणजे जवळजवळ 22 वर्ष, 30 एप्रिल 1878 ला महाराज निजानंदी निमग्न झाले. 22 वर्ष महाराज तिकडे होते. म्हणून महाराज जेव्हा महाराजांनी देह त्यागले, लोकांना खूप असह्य झालं, खूप असह्य झालं. म्हणजे बघा आज आपल्यात महाराज, आपण महाराजांना पाहू शकत नाही, अदृश्य आहे, महाराजांच्या खडावा आहेत, पण तरी पण आपण आपल्या बघा किती उत्साहाने महाराजांचं इथं आगमन झालं आणि आपल्या घरात हा उत्सव होता आपल्या आपल्या परीने. तर विचार करा, 22 वर्ष देहरूपात लोक महाराजांना पाहू शकत होते. 7.25 फूट महाराजांची हाईट होती, अजानुभाऊ रूप, लाखो लोक अक्कलकोटला यायचे, आनंदाने रोजच अक्कलकोटला दिवाळी दशरा व्हायचा. अचानक अशा देहरूपी परमेश्वराने देह सोडल्यानंतर असे झाल्यामुळे लोकांनी स्वतःच्या शरीराला इजा केली, डोकं आपटून घेतलं. अनेक महिला सेवेकरीने स्वतःच्या डोक्यावरचे केस देखील उपटून घेतले, ते खालाल करून घेतले स्वतःच्या, अनेक हजारो लोकांनी. मग जेवढ्या लोकांनी स्वतःच्या शरीरावर इजा करून घेतली होती, महाराजांनी दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वांना दृष्टांत दिला, सांगितलं अरे बाळांनो, तुमचा श्वास मीच आहे, 3 मिनिटं पण तुम्ही माझ्या विना राहू शकत नाही. खरंच आहे, 3 मिनिटं नाक बंद केलं की आपला विषय संपला. तर महाराज बोले 24 तास मी तुमची सेवा करतोय, पाणी आपल्याला देत आहेत, ज्या जमिनीवर तुम्ही बसला झोपला ती जमीन पण मी, या पंचमहाभूताचा आविष्कार मी केलाय. अरे बाळांनो, मी जरी तुमच्यावर देह रूपात नाहीये, सूक्ष्म रूपात आहे. म्हणून महाराजांनी सर्व भक्तांना ते ब्रीद वाक्य सांगितलं, हम गयाने जिंदा आहे. आणि महाराज 30 एप्रिलला गेल्यानंतर बाळप्पा महाराजांनी अनेक गावात तार पाठवले की महाराजांनी देह त्यागलं. तर ते सर्व गावातले आजूबाजूचे जो 54 गावातले लोक बाळप्पा महाराजांना किंवा अक्कलकोट निवासी भांडायला, तुम्ही खोटं का बोलतात की महाराज गेले? कारण महाराज काही ठिकाणी लग्नाला होते, काही ठिकाणी मुंजला होते. अशा अक्कलकोट पासून 175 किलोमीटरच्या रेडियस मध्ये महाराज वावरत होते. म्हणून दुसरं ब्रीद वाक्य की हम गयाने जिंदा आहे असं. आणि पहिलं वाक्य तर प्रत्येकाला माहिती, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जी शरीरसृष्टी भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णाची, भगवान राम भगवान श्रीकृष्णाची जी हाईट होती ती महाराजांची, त्यांचे पण हात गुडघ्याच्या खाली, म्हणून आजानुभव तेही होते. म्हणून महाराज अक्कलकोटला नेहमी म्हणायचे, हो मीच राम आणि मीच कृष्ण. महाराजांची नजर भेदक, राग आला तर समोरच्या व्यक्तीला भस्मित करतील असा तो राग होता. हसू तर एवढं हसवायचं की महाराजांना स्वतःचं पोट भिंतीकडे करून हसायला लागायचं.
महाराज चालायचे तर वायू वेगाने, आपल्यासारख्या माणसाला पळायलाच लागेल. महाराज प्रेमळी तेवढेच. म्हणजे महाराजांचा पाय दगडाला लागल्यानंतर महाराज दगडाला विचारते, बाळा तुला लागलं तर नाही. आता आपला जर पाय चुकून दगडाला लागला, मानव आपल्या मुखातून स्वतःला शिवी देऊ की तर दगडाला शिवी देऊ. तर महाराज दगडाला विचारते, बाळा तुला लागलं तर नाही. मग बाळाप्पा महाराज बोलतात, महाराज तो दगड त्याला कसं लागेल? अरे महाराज सांगतात, अरे सृष्टीच माझी, प्रत्येक गोष्टीची निर्मिती मीच केली आहे. तर असं महाराजांचं, म्हणून स्वामी आईच्या रूपात पण महाराज, म्हणून आदिमाय स्वरूप आहे ना महाराजांचं. आता शेवटचं हे जे 108 नावं जे आता आपण बोलणार आहोत, हे 108 नावं स्वामी समर्थ महाराजांनी देह सोडल्यानंतर जवळ 121 वर्षांनी अमेरिकेला एक गृहस्थ राहतात. त्यांचं नाव डॉक्टर मुकुंद हनुमंते. आता त्यांचं वय 85 आहे, 85. तर महाराजांनी त्यांना 99च्या आसपास विराट रूपात अमेरिकेला दर्शन दिलं आणि त्यांना आपल्या 108 नावांचा उलगडा केला. आणि 108 नावं त्यांना आदेश दिला की ना भारतात मुंबई जवळ स्थित कल्याणला राहणाऱ्या सुनंदा फडकेंना पाठव. मग सुनंदा फडके कोण? ते आपण स्वामी सेवेकरी आजी होत्या. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्याकडनं जागृत अवस्थेत त्यांच्याकडनं काही गोष्टी लिहून घेतल्या. म्हणजे महाराज त्यांना पाठी उठवायचे 1:30 3:30ला. त्यांचा असं नातू याच वयाचा होता आणि त्यांच्यात नातूचं जे काही पेन पेन्सिल स्केच पेन मिळेल त्याच्याने ते लिखाण करायच्या. ज्या गोष्टी त्यांनी लिहिल्या त्याच्यानंतर पोथीमध्ये रूपांतर झालं. त्या पोथीला महाराजांनीच नाव सुचवलं यती गंध. यती म्हणजे राजा, त्या राजाचा आपल्याला गंध आहे म्हणून आपल्याकडनं हा उत्सव होतो मगाशी बोलल्याप्रमाणे. आणि उद्या या यतीगंध पोथीचं उद्या मालेगावमध्ये पारायण आहे. आणि महाराज स्वतःनी सांगितले की एक जागा माझ्यासाठी खाली ठेवा, एक खुर्ची खाली ठेवा, मी पण सर्व भक्तांबरोबर उद्या पारायण करणार आहे. तर हा मोठा लाभ आहे. आणि यतीगंध पोथी पण तुम्हाला उद्या प्रसाद रूपात जो येईल त्याला ती मिळेल. आणि ही पोथी तुमच्याकडे येणं म्हणजे तुमचं भाग्य. बेसिकली आपण सरस भाग्यवान आहोत की आपल्या मुखात स्वामींचं नाव येतं. नाही तर अक्कलकोटला असे लोक येता सोलापूर क्रॉस करतात आणि काहीतरी असं होतं, परत जातात, काहीतरी अनिष्ट करतं. महाराजांची इच्छा नसेल ना तर त्यांचं नावही मुखातून येत नाही. आणि प्रेम असेल ना मग आपण अशा गोष्टी आपल्याकडनं होतात. नाही तर चालता फिरता कुठल्याही गाडीवर स्वामींचं नाव दिसलं म्हणजे आपली इच्छा नाही आहे, ही त्यांची इच्छा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आज प्रत्येकाच्या डोक्यावर हे पूजा झाल्यावर सगळ्यांच्या डोक्यावर पादुका ठेवण्यात येते. तर महत्वाचं म्हणजे कसं आहे की जेवढं प्रेम आपलं महाराजांवर जी श्रद्धा आहे त्याच्यापेक्षा लाखो पटींनी त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. आणि त्यांचं आपल्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे. आणि आपल्याकडनं चुकीच्या काही गोष्टी होत राहतात तर महाराज आपल्याला वेगळ्या वेगळ्या रूपात इंडिकेशन पण देतात. कोणाच्या व्यक्तीच्या रूपात ते असं बऱ्याचदा होतं. आणि आपल्याला महाराज असल्याचा भास होतो किंवा आपल्याला कळतं की नाही माझ्याकडनं होऊ नये. याचा अर्थ काय? महाराजांचा आपल्यावर खूप कृपा आहे. तर अशा महाराजांच्या जेवढ्या गोष्टी करू तेवढ्या कमीच आहे. ओम दिगंबराय नमः, ओम वैराग्यबराय नमः, ओम ज्ञानांबराय नमः, ओम स्वानंदबराय नमः, ओम अतिदिव्य तेजांबराय नमः, ओम काव्यशक्ती प्रदायिने नमः, ओम अमृतमंत्रदायिने नमः, ओम दिव्यज्ञान दत्ताय नमः, ओम अष्टसिद्धिदायकाय नमः, ओम भक्ति वैराग्य दत्ताय नमः, ओम मुक्ति मुक्ति शक्ति प्रदायिने नमः, ओम आत्मविज्ञान प्रेरकाय नमः, ओम अमृतानंद दत्ताय नमः, ओम गर्भ दहनाय नमः, ओम षडरिप हरिताय नमः, चैतन्य तेजसे नमः, ओम श्री समर्थ येते नमः, ओम आजानुभावे नमः, ओम आदि गुरुवे नमः, ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम नृसिंह भानु सरस्वती नमः, ओम अवधूत दत्तात्रेय नमः, ओम चंचलेश्वराय नमः, ओम कुरपुर वासिने नमः, गंधर्वपुर वासिने नमः, ओम गिरनार वासिने नमः, ओम श्री शैल्य निवासिने नमः, ओम तेजोधराय नमः, ओम परमसती योगेश्वराय नमः, ओम कृष्णानंदाति प्रियाय नमः, ओम योगीराज राजेश्वराय नमः, ओम अकारण कारुणे मूर्ते नमः, ओम चिरंजीव चैतन्याय नमः, ओम स्वानंद कंद स्वामिने नमः, ओम भक्त हृदय नरेशाय नमः, ओम शरणांगत कवचाय नमः, ओम वेद स्फूर्तिदायिने नमः, ओम महामंत्र राजाय नमः, ओम अनाथनाद प्रदायनाय नमः, ओमाय नमः, ओम अतितृप्त परम तृप्ताय नमः, ओम नाय नमः, ओम असमर्थ सामर्थ्य दायिने नमः, ओम
ओम त्रिमूर्ती ध्वज धारकाय नमः, ओम चिदाकाश व्याप्ताय नमः, ओम आनंद वर्धनाय नमः, ओम सुख निदानाय नमः, ओम उपाय नमः, ओम श्री कीर्ति नाम मंत्राभ्यो नमः, ओम अभय वरदायिने नमः, ओम गुरुलीलामृत धाराय नमः, ओम गुरुलीलामृत धारकाय नमः, ओम वर्ज सुकमरिति धारिणे नमः, ओम सुविकल्पातीत निर्विकल्प समाधिभ्यो नमः, ओम नमो दत्तावतार योगिनी सिद्धिदायिनी अक्कलकोट वासाय स्वामिनी मोक्षदायिनी श्री स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, चेहरा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सारे तुला अर्पितो माझा मी लाजे, प्रेम भाव हा केवळ माझा, बाकी सर्व तुझे. गोड मानुनी घ्यावी स्वामी दासांची सेवा, स्वामी दासांची सेवा. तुझ्या कृपेविन अन्य कोणता नको मला मेवा. कर जुळवणी शिर झुकवणी करीतो तुझ प्रार्थना, नाम नाचू दे अविरत अदिरी. गडवखंड साधना, गडवखंड साधना, गडवखंड साधना. बोलानंत कोटी ब्रह्मांड परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. Jai
ब्रह्म तुझा अवतार, तुझा अवतार. कधी काय जणू लीला शेषाधिक फिरले नलगेच्या पार, नलगेच्या पार. येते जडमुळ कैसा करू मी विचार. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. आरती वाळू चरणी ठेवली आम्हाला. देवादी देवा तू स्वामी राया, तू स्वामी राया. निर्जर जाती भावे सर्व पाया. सृष्टी अर्पण केली आपुली काया, आपुली काया. शरणागता तारी तू स्वामी राया. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. आरती वाळू चरणी ठेवली आम्हाला. अगडतेला करुणी जडमुड उद्धरी, कीर्ती ऐकुनी पाणी चरणी मी रोले. चरण प्रसाद माझे अनुभवले. तुझा सुता नलगे चरणावे गले. जय देव जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. आरती वाळू चरणी ठेवली आम्हाला. गाणी लोटांगण सर्वदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 2 मिनिटांसाठी सर्वांनी नमस्कार करा, आशीर्वाद ठेवा. आम्ही जो काही कामधंदा नोकरी करीत आहोत त्यात यशस्वी करा. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना यांना आमच्यापासून दूर राहू द्या. आमच्याकडून कोणाची वाईट होऊ देऊ नका. आमचे कोणी वाईट करीत असल्यास त्या सद्बुद्धी द्या. कोणत्याही वाईट गोष्टीपासून आमचं रक्षण करा. आमच्या या घरात नेहमी आनंदी भक्तीचं वातावरण नांदू द्या. तुमच्या कृपा आशीर्वादाने जगात सर्वांना सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि वैभव प्राप्त होऊ द्या. आतापर्यंत झालेले अपराध पोटात घाला. दया करा, क्षमा करा. नित्य तुमचे स्मरण राहून अखंड सेवा करून घ्या. बोला श्री स्वामी समर्थ. बरं तर सर्वांनी दर्शन घ्या. काय जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जल्दी झालं तरी थोडी गर्दी कमी करता का स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जावे लागा तुला मला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी